Students, myself Dr. Praveen Zawekar. Today we are going to start new chapter plant water relation. या चॅप्टरमध्ये आपणाला पाण्याचं नेमकं प्लांटमध्ये काय नेमकं महत्त्व आहे, पाण्याचे कुठले गुणधर्म आहेत, प्लांट कोणत्या ऑर्गननं पाणी हे ॲब्झॉर्ब करून घेतं, कोणकोणत्या प्रकारचं पाणी हे सॉइलमध्ये प्रेझेंट आहे आणि ते प्लांटला कोणत्या प्रकारचं पाणी हे उपलब्ध होतं आणि कुठल्या फिजिकल प्रोसेस आहेत की ज्या प्रोसेसद्वारे काय होतं प्लांट ही पाणी ॲब्झॉर्ब करून घेते, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये ऑब्झर्व करायचे. आता थोडक्यात जर पाहायचं म्हणलं तर जवळपास सेलमध्ये 70% पाणी हे प्रेझेंट असतं. म्हणून म्हटलं तर सेल कंटेन 70% वॉटर आणि सेलचे जे काय कन्स्टिट्यूट आहेत, महत्त्वाचे जे घटक आहेत त्याच्यापैकी पाणी आहे. जवळपास पाणी हे 90 ते 95% हा घटक पाण्याचा हा सेलमध्ये किंवा टिश्यूमध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. आणि सेल जी आहे त्याची जी काय टर्जिडिटी आहे, जी म्हणतो आपण सेलचा फुगीरपणा, ही टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी महत्त्वाचा जो घटक आहे तो काय पाणी आहे. आणि त्या सेलचा जो शेप आहे, टर्जिडिटी आणि शेप हे मेंटेन करण्यासाठी पाणी हे महत्त्वाचं काय करतो, रोल काय करतो, प्ले करतो. आता आपल्याला पाहायचे याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, कुठले पाण्याचे गुणधर्म आहेत हे आपल्याला काय करायचे आहे, ऑब्झर्व करायचे आहे. तर सर्वात पहिला जो गुणधर्म आहे तो लिक्विड फॉर्म जो आहे हा रूम टेम्परेचरला पाण्याचा हा आढळतो, म्हणजे लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर. दुसरा आपल्याला गुणधर्म बघायचे की बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सोल्युट्स, म्हणून पाण्याला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल सॉल्वंट. का म्हटलं जातं तर जवळपास पाण्यामध्ये बरेचसे सोल्यूट हे काय होतात, हे डिझॉल्व्ह होतात दुसऱ्या सॉल्वंटपेक्षा. आता दुसरे जे काही सॉल्वंट आहेत, आता पाणी हे जे सॉल्वंट आहे हे इनऑर्गॅनिक आहे. दुसरे जे काही ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत त्याच्यामध्ये मग अल्कोहोल आहे, ॲसिटोन आहे, बेन्झीन आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे. याच्यापेक्षा सोल्यूटचं डिझॉल्व्ह होण्याचं प्रमाण हे पाण्यामध्ये कसं आहे, जास्त आहे. म्हणून पाण्याला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल सॉल्वंट. दुसरं महत्त्वाचं आहे मोस्ट ऑफ द मेटाबॉलिक रिॲक्शन्स ऑकर इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. बऱ्याचशा रिॲक्शन्स ह्या प्लांटमध्ये पाण्याच्या सानिध्याने होतात, म्हणून म्हटलं जातं मोस्ट ऑफ द मेटाबॉलिक रिॲक्शन्स ऑकर इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. दुसरा गुणधर्म आहे इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. रॉ मटेरियल जे आहे फोटोसिंथेसिससाठी हे काय लागतं, CO2 आणि H2O. त्याच्यापासूनच प्लांट काय करतात, प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिसच्या द्वारे काय करतात, ह्या अन्न तयार करतात. म्हणून रॉ मटेरियल फोटोसिंथेसिसमध्ये पाणी, म्हणजे पाणी हे सुद्धा फोटोसिंथेसिससाठी काय होय, महत्त्वाचं आहे. नंतर आहे त्याचा जो गुणधर्म आहे वॉटर इज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपोरायझेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन. म्हणून पाण्याला काय म्हटलं जातं, इट ॲक्ट्स ॲज ए थर्मल बफर. आता प्रश्न पडतो आपल्याला हाय स्पेसिफिक हीट काय नेमकं, तर स्पेसिफिक हीट म्हणजे नेमकं काय, तर 1 ग्रॅम सबस्टन्सला त्याचं 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढण्यासाठी किंवा त्याचं टेम्परेचर वाढण्यासाठी किती प्रकारची हीट लागते, त्याला आपण म्हणतो हाय स्पेसिफिक हीट. तर बाकीच्या सबस्टन्सपेक्षा पाण्याला हे कसं लागतं, हीट कशी लागते, ही जास्त लागते, म्हणून म्हटलं जातं हाय स्पेसिफिक हीट. दुसरं आहे हाय हीट ऑफ व्हेपोरायझेशन, म्हणजे इव्हॉपरेशन होण्यासाठी सुद्धा प्लांटला दुसऱ्या सबस्टन्सपेक्षा कसं लागते, हीट एनर्जी कशी लागते, ही जास्त लागते. नंतरचा आहे घटक हाय हीट ऑफ फ्युजन. हाय हीट ऑफ फ्युजन म्हणजे एखाद्या 1 ग्रॅम सबस्टन्सचं, सॉलिड सबस्टन्सचं रूपांतर हे लिक्विड होण्यामध्ये नो टेम्परेचर म्हणजे त्या टेम्परेचरमध्ये न बदल करता किती एनर्जी लागते, हीट एनर्जी लागते, तर बाकीच्या सबस्टन्सपेक्षा पाण्याला कसं आहे, हाय हीट लागते. हाय हीट ऑफ फ्युजन म्हणजे 1 ग्रॅम सॉलिड सबस्टन्सचं रूपांतर हे लिक्विडमध्ये होण्यासाठी विदाऊट नो टेम्परेचर चेंज करता जो काही हीट एनर्जी लागते ही बाकीच्या सबस्टन्सपेक्षा पाण्याला कशी लागते, ही जास्त लागते. म्हणून पाण्याला काय म्हटलं जातं, इट ॲक्ट्स ॲज ए थर्मल बफर. आता ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या कशासाठी गुणधर्म आहेत, तर पाण्यामध्ये पाण्याचा जो काही स्ट्रक्चर जर आपण ऑब्झर्व केलं तर हा आहे ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि हे हायड्रोजन, त्याचं सूत्र आहे H2O. परत हा ऑक्सिजन मॉलिक्यूल, हा हायड्रोजन
हा ऑक्सिजन मॉलिक्यूल, हा हायड्रोजन, आता जर पाहायला गेलं तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यामध्ये जो बॉन्ड आहे ह्या बॉन्डला म्हणलं जातं कोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणलं जातं? कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हा वॉटर मॉलिक्यूल ज्या बॉन्ड बांधला जातो त्याला म्हणलं जातं हायड्रोजन बॉन्ड. तर ह्या हायड्रोजन बॉन्डमुळं ह्या प्रॉपर्टी काय झाल्यात, ह्या डेव्हलप झाल्यात. नंतरचा आपल्याला गुणधर्म बघायचे आहे. वॉटर मॉलिक्युल्स हॅव गुड अधेजिव्ह. आता अधेजिव्ह फोर्स म्हणजे काय, तर अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक मॉलिक्युल्स. आणि दुसरा आहे अँड कोहेजिव्ह म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन लाईक मॉलिक्युल्स. तर वॉटर मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये अधेजिव्ह आणि कोहेजिव्ह फोर्सेस हे चांगल्या पद्धतीने काय करतात, हे कार्य करतात. म्हणून म्हटलं जातं वॉटर मॉलिक्युल्स हॅव गुड अधेजिव्ह अँड कोहेजिव्ह फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता आपण पाहणार आहोत प्लॅन्टचा असा कुठला पार्ट आहे, ऑर्गन आहे, जो काय करतो, पाणी ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करतो. त्याला आपण म्हणतो रूट. रूट इज अ मेन पार्ट टू ॲब्सॉर्ब वॉटर फॉर द प्लांट. आता नेमकं याचे आपल्याला काय करायचे, त्या रूटचे रिजन पाहिजेत. तर पहिल्या सुरू आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे की प्लॅन्टचा मेन ऑर्गन जो कोण आहे तो रूट. हा काय करतो, पाणी ॲब्सॉर्ब करणे आणि मिनरल ॲब्सॉर्ब करण्यासाठी काय करतो, मदत करतो. म्हणून काय म्हणले, रूट इज द मेन ऑर्गन फॉर वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्प्शन. दुसरं आता टेरिस्ट्रियल प्लॅन्ट्स जे आहेत ह्या काय करतात, रूटच्या साहाय्यानं काय करतात, सॉईलमधलं पाणी काय करतात, हे ॲब्झॉर्ब करून घेतात. दुसऱ्या ज्या प्लॅन्ट आहेत ज्याला आपण म्हणतो इफिफॅटिक प्लांट, ह्या प्लॅन्ट काय करतात, आता जनरली इफिफॅटिक प्लांट कोणाला म्हणतो, ज्या प्लॅन्ट दुसऱ्या प्लॅन्टवरती ग्रो होतात किंवा वाढतात, दे ग्रो ऑन अदर प्लांट्स, त्या प्लॅन्टला आपण काय म्हणतो, इफिफॅटिक प्लांट. आता ह्या ज्या प्लॅन्ट्स असतात ह्या प्लॅन्ट काय करतात, दुसऱ्या झाडावरती, ह्या ट्रंकवरती त्याच्या काय होतात, ह्या वाढतात. आता ह्या प्लॅन्ट अधांतरी असतात, लटकत असतात. मग कशा पद्धतीने पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात, तर ह्या प्लॅन्ट काय करतात, विशिष्ट प्रकारचे रूट्स काय करतात, हे डेव्हलप करतात. त्या रूटला आपण काय म्हणतो, इफिफॅटिक रूट्स. काय म्हणतो आपण त्याला, इफिफॅटिक रूट्स. हे रूट्स काय करतात, हवेतलं काय करतात, हे बाष्प काय करतात, हे ॲब्झॉर्ब करून घेतात. तर हे रूट्स जे आहेत इफिफॅटिक रूट्स, ह्या प्लॅन्टनं काय, इफिफॅटिक प्लॅन्ट जे आहेत ह्या प्लॅन्टने काय केलेत, विशिष्ट प्रकारचे रूट्स डेव्हलप केलेत. त्या रूट्सला आपण काय म्हणतो, इफिफॅटिक रूट्स. आणि हे रूट्स काय करतात, हवेतलं बाष्प काय करतात, हे शोषून घेतात. त्या रूटला आपण काय म्हणतो, इफिफॅटिक रूट्स. आता जनरल जर पाहायला गेलं आपणाला तर रिजन ऑफ रूट्स ऑब्झर्व करत असताना तर रूटचे किती रिजन पडले, तर एकूण डिव्हिजिबल रिजन जे म्हणतो आपण, तर एकूण 4 आहेत. आता प्लॅन्टचं जे रूट जे आहे याचं जे टीप आहे याला आपण म्हणतो, त्याच्यावरती रूटचं जे टीप आहे त्याच्या टोकावरती एक सेलची ग्रोथ झालेली असते, आपण त्याला म्हणतो रूट कॅप. काय म्हणतो आपण त्याला, रूट कॅप. एक प्रोटीन कव्हरिंग असते रूटचं प्रोटेक्शन करण्यासाठी. नंतर रूटच्या टोकाला हा जो रिजन आहे या रिजनला आपण काय म्हणतो, मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मेरिस्टेमॅटिक रिजन, किंवा त्यालाच रिजन ऑफ सेल डिव्हिजन सुद्धा म्हणलं जातं. मेरिस्टेमॅटिक रिजनच्या वरचा हा जो काही रिजन आहे या रिजनला रिजन ऑफ सेल इलॉंगेशन म्हणलं जातं किंवा झोन ऑफ इलॉंगेशन म्हणलं जातं. रिजन ऑफ सेल इलॉंगेशन म्हणलं जातं हा रिजन, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे, याला झोन ऑफ इलॉंगेशन असं सुद्धा म्हणलं जातं. दोन्ही टर्म एकच आहेत. नंतर झोन ऑफ इलॉंगेशनच्या वरचा जो रिजन आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा जो रिजन आहे हा काय करतो, वॉटर ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतो. याला म्हणलं जातं रूट हेअर झोन, किंवा याला दुसरं नाव आहे रिजन ऑफ
ॲब्सॉर्प्शनसुद्धा म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? रिजन ऑफ ॲब्सॉर्प्शनसुद्धा या रिजनला म्हणलं जातं. आणि याच्यावरचा जो रिजन आहे याला म्हणलं जातं मॅच्युरेशन झोन. काय म्हणलं जातं? मॅच्युरेशन झोन. अशा रीतीनं हे महत्त्वाचे 4 रिजन म्हणजे मेरिस्टेमॅटिक रिजन, दुसरं आहे सेल इलॉंगेशन रिजन, नंतर रूट हेअर झोन आणि चौथा आहे मॅच्युरेशन झोन. अशा प्रकारचे 4 रिजन काय होतात हे आपल्याला दिसून येतात. याच्यातला सर्वात महत्त्वाचा जो रिजन आहे वॉटर ॲब्सॉर्ब करण्यासाठी तो कोणता आहे? रूट हेअर झोन. हा नेमका कसा तयार होतो? तर इथलं जर आपण ऑब्झर्व केलं तर सेलचं जर आपण सेक्शन घेतलं, रूटचं आपण जर सेक्शन घेतलं तर त्याच्या वरचा जो थर असतो त्या थराला म्हणलं जातं इपिब्लेमा. इपिब्लेमा सेल्स म्हणतो. ह्या काही इपिब्लेमा सेल्स ह्या बाहेरच्या दिशेनं यांची जी आउटग्रोथ झालेली असते, ही जी काय आउटग्रोथ असते त्याला आपण का म्हणतो? रूट हेअर. काय म्हणतो आपण त्याला? रूट हेअर. म्हणजे इपिब्लेमा सेल्स ह्या बाहेरच्या दिशेने त्याची आउटग्रोथ, इनिशियुलर आउटग्रोथ झालेली असते आणि त्या आउटग्रोथला आपण का म्हणतो? रूट हेअर. म्हणजे रूट हेअर ह्या कुठल्या पेशी तयार करतात? तर इपिब्लेमा सेल्स ह्या तयार करतात. आणि हे रूट हेअर हे इनिशियुलर असतात आणि हे काय करतात? वॉटर ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतात. आता नंतर आपण याचं स्ट्रक्चर पाहूत. आता आपण ऑब्झर्व करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. आता नेमकं रूट हेअर म्हणजे काय? तर रूट जर आपण सेक्शन घेतलं, जो सर्वात वरचा जो थर असतो, जसं स्टेममध्ये जसं अपर इपिडर्मिस तसं रूटमधलं अपर इपिडर्मिस असतो, पण त्याला आपण म्हणतो इपिब्लेमा. तर हा जो थर आहे इपिब्लेमा, त्याच्यातल्या काही पेशी जो असतात त्यांचं सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन बाहेरच्या दिशेनं काय झाली असते? ही आउटग्रोथ झाली असते. जी काय बाहेरच्या दिशेनं झालेली जी आउटग्रोथ असते त्याला आपण म्हणतो रूट हेअर. मग पहिला पण काय? सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल म्हणजेच काय? रूट हेअर. आता नेमकं याची लांबी काय असते? जवळपास तर 1 ते 10 मिलीमीटर पर्यंत हे लांब असतात. ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. नेमके कसे असतात रूट हेअर? तर जनरली कसे आहेत? ते कलरलेस आहेत, अनब्रँचेड आहेत, डेलिकेट स्ट्रक्चर आहेत आणि शॉर्ट लिव्ड आहेत. हे निघून जातात, परत दुसरे नवीन येतात. जे काय शॉर्ट लिव्ड जे असतात त्याला आपण जनरली म्हणतो इफिमेरल असंही त्याला नाव दिलं आहे. आता नेमकं स्ट्रक्चर जर बघत आपण जर ऑब्झर्व करायला गेलं स्ट्रक्चर ऑफ रूट हेअरचं, तर नेमकी कशी रचना आहे? तर मधला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो पोकळीजी, त्याला आपण म्हणतो सेंट्रल व्हॅक्युअल. या सेंट्रल व्हॅक्युअल जो आहे त्याच्यावर थिन फिल्म जी असते ही सायटोप्लाझमची असते. त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो लेअर आहे तो आहे सेल मेम्ब्रेन किंवा ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याच्यावरचा जो थर आहे तो आहे सेल वॉलचा. तर अशा रीतीनं एक रूट हेअरची रचना ही सेंट्रल व्हॅक्युअल इज सराउंडेड बाय थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम इज सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन or cell membrane and cell membrane is surrounded by a cell wall. आता सेल वॉलची नेमकी रचना कशी आहे? तर सेल वॉल हा 2 लेयरपासून बनलेला असतो, आउटर आणि इनर. आउटर जो थर असतो सेल वॉलचा हा कशापासून बनलेला असतो? पेक्टिनपासून बनलेला असतो. तर इनर लेयर जो असतो हा कशापासून बनलेला असतो? सेल्युलोजचा. आता सर्वात ज्यातला महत्त्वाचा पॉईंट, तर सेल वॉलचा आउटर लेयर हा कशापासून बनलेला आहे? पेक्टिनपासून बनलेला आहे. तर इनर लेयर जो आहे हा कशापासून बनलेला आहे? सेल्युलोजपासून बनलेला आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सेल वॉल हा कसा आहे? फ्रीली परमिएबल आहे. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन कसा आहे? हा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. आता फ्रीली परमिएबल आणि सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय नेमकं? तर सेल वॉल कसा आहे? हा फ्रीली परमिएबल आहे. फ्रीली परमिएबल म्हणजे काय? तर सेल वॉलमधून सॉल्वंट प्लस सोल्यूट हे दोन्ही आतमध्ये येऊ शकतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? फ्रीली परमिएबल. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन कसा आहे? हा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे सॉल्वंट येतच, परंतु काही जे सोल्यूट असतात सिलेक्टेड त्यांनाच काय केलं जातं? आतमध्ये येऊ दिलं जातं, सिलेक्टिव्ह. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सिलेक्टिव्ह परमिएबल. आता आपण ऑब्झर्व करणार
कोणत्या प्रकारचं पाणी हे सॉईलमधून प्लांटला उपलब्ध होतं. आता किती प्रकार आहेत पाण्याचे. आता जनरली प्लांट जे रूट आहे त्याच्या भोवताल जे काही मायक्रो एन्व्हायरमेंट प्रेझेंट असतं त्या मायक्रो एन्व्हायरमेंटला आपण काय म्हणतो, रायझोस्फिअर. काय म्हणतो आपण त्याला, रायझोस्फिअर. या ठिकाणीच पाण्याचे आपल्याला काय होतात, वेगवेगळे जे प्रकार आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. आता किती प्रकारचं पाणी हे सॉईलमध्ये प्रेझेंट असतं, तर एकूण 4 प्रकारचं. पहिलं आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, नंतर आहे हायग्रोस्कोपिक वॉटर, तिसरं आहे कंबाइंड वॉटर आणि चौथं आहे कॅपलरी वॉटर. तसं बघायला गेलं तर ज्यावेळेस पावसाचं पाणी हे पडतं तर पावसाचं पाणी हे वेगानं काय होतं, हे वाहून जातं. त्याला रन अवे वॉटर सुद्धा म्हणलं जातं. काय म्हणलं जातं त्याला, रन अवे वॉटर म्हणलं जातं. पावसाचं पडलेलं पाणी जमिनीतून हे वेगानं वाहतं, शक्यतो ते पाणी प्लॅन्टला उपलब्ध होत नाही. पण ज्यावेळेस पाणी हे जमिनीमधून झिरपत हे खाली येतं. आता सॉईलमध्ये जे पार्टिकल असतात त्याच्यामध्ये मायक्रो पोर्स आणि मॅक्रोस्पोर्स हे प्रेझेंट असतात. पाणी मॅक्रोस्पोर्समधून झिरपत हे खाली ग्रॅव्हिटीमुळं काय होतं, खालच्या पूर्णपणे 200-300 फुटापर्यंत म्हणू आपण खालच्या याच्यापर्यंत, की जिथपर्यंत हे प्लॅन्टचे रूट्स हे ते वॉटर हे म्हणजे ऑब्झर्व करू शकत नाहीत. शक्यतो हे पाणी आपण काय करतो, बोरवेलनं काय करतो, हे वर घेतो. ते त्या पातळीपर्यंत प्लॅन्टचे रूट्स हे जाऊ शकत नाहीत. हे पाणीसुद्धा त्या प्लॅन्टला ॲब्झर्व करता येत नाही. त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर. तर वॉटर पर्क्युलेट्स डीप ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे ग्रॅव्हिटेशनल वॉटर प्लॅन्टला ॲब्झॉर्व करता येत नाही किंवा उपलब्ध होत नाही. दुसरा आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. आता हायग्रोस्कोपिक वॉटर कोणाला म्हणतो, तर फाईन सॉईल पार्टिकल्स इम्बाइब ॲब्सॉर्ब वॉटर अँड होल्ड इट. जे काय सॉईल पार्टिकल्स आहेत त्याच्या भोवताली हे वॉटर मॉलिक्युल्स काय होतात, हे इम्बाइब होतात किंवा बाइंड होतात आणि हे पाणीसुद्धा प्लॅन्टला किंवा रूट हेअर्सला ॲब्झॉर्व करता येत नाही. त्या पाण्याला आपण काय म्हणतो, हायग्रोस्कोपिक वॉटर. तिसरा जो प्रकार आहे कंबाइंड वॉटर, म्हणजे सॉईलमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्स आहेत, जनरली ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉन हे जे असतात, तर त्याच्यासोबत संयोग होतं पाणी आणि त्याच्यापासून काय होतात, वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रेटेड ऑक्साईड्स तयार होतात. त्याच्यामुळं ते पाणीसुद्धा प्लॅन्टला उपलब्ध होऊ शकत नाही किंवा रूट्स हे ॲब्झॉर्व करू शकत नाहीत. अशा रीतीनं ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे प्लॅन्टला ॲब्झॉर्व करता येत नाही. परत हायग्रोस्कोपिक वॉटर हे सुद्धा प्लॅन्टला ॲब्झॉर्व करता येत नाही. तिसरं जे आहे कंबाइंड वॉटर, जे सिलिकॉन किंवा ॲल्युमिनियम ह्याच्यासोबत संयोग होऊन वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रेट ऑक्साईड्स तयार करतं आणि बाइंड होतं. त्याच्यामुळं हे पाणीसुद्धा प्लॅन्टला ॲब्झॉर्व करता येत नाही. आता कोणतं पाणी जे महत्त्वाचं आहे, तर चौथा प्रकार आहे कॅपलरी वॉटर. तर कॅपलरी वॉटर म्हणजे काय, जे काही सॉईल पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये का असते, एक प्रकारची कॅपलरी ट्यूबसारखी रचना असते. तर त्या जे मायक्रोस्पोर असतात त्या ठिकाणी का असतं, पाणी असतं, हे लूजली बाइंड झालेलं असतं. त्या पाण्यालाच आपण का म्हणतो, कॅपलरी वॉटर. आणि हेच पाणी काय करतात, रूट हेअर्स हे ॲब्झर्व करून घेतात. जनरली हे जे 2 पार्टिकल्समधले जी काय जागा असते त्याला आपण कॅपलरी म्हणतो, त्याच्यामध्ये लूजली बाइंड झालेलं असतं पाणी आणि हेच पाणी काय होतात, रूट हेअर्स हे ॲब्झर्व करतात. तर सम अमाऊंट ऑफ वॉटर इज हेल्ड इन पोर्स ऑफ सॉईल पार्टिकल्स. आणि हे पाणी काय होतं, रूट हेअर्स हे काय करतात, ॲब्झर्व करतात. म्हणून कॅपलरी वॉटर इज अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. एकाच याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या प्रकारचं पाणी हे प्लांट ॲब्झर्व करू शकते, तर त्याचं उत्तर कुठलं असेल, कॅपलरी वॉटर हे काय महत्त्वाचं आहे. हेच पाणी काय होतं, प्लॅन्टला ॲब्झर्व करतात. आता मग कोणत्या प्रकारे कुठल्या फिजिकल प्रोसेस आहेत की ज्या प्रोसेसद्वारे काय होतं, रूट हेअर्स किंवा प्लॅन्ट काय करते, हे पाणी ॲब्झर्व करते. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. एक आहे इम्बायबेशन, दुसरी आहे डिफ्युजन आणि तिसरं आहे ऑस्मॉसिस. ह्या 3 प्रोसेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये ऑब्झर्व करू. थँक्यू.